गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांच्या वैकुंठगमाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. अर्थात हा सुवर्ण महोत्सवी जो पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, त्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने ग्रंथ परिचय अर्थात पुस्तक परिचय हाही एक भाग ठेवलेला आहे. त्यानुसार आज मी मामांनी लिहिलेल्या एका नवीन पुस्तकाची ओळख अथवा परिचय करून देणार आहे आणि ते पुस्तक म्हणजे अध्यात्मशास्त्राची मूलतत्वे. प्रथमतः आमच्या संस्थेचे सर्व गुरुजन मंडळी, सर्व आजी माजी विद्यार्थी या सर्वांना प्रणाम करून मी मुख्य विषयाकडे वळतोय. तसं पाहता एखाद्या पुस्तकाचा परिचय करून देणं या शब्दाचा अर्थ केवळ पुस्तकाचं बाह्यांग दाखवणं असं नाही आहे की पुस्तकाचं मुखपृष्ठ कसं सजवलेलं आहे, त्याची पृष्ठसंख्या किती आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये काही चित्र वगैरे आलेली आहेत का. परिचयाचा एवढाच भाव नाही आहे. जसं व्यवहारामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचा परिचय करून देताना सांगतो की यांचं नाव असं असं आहे नाही का, हे असं असं करतात. हायस्कूलच्या किंवा कॉलेजच्या लेव्हलवर जेव्हा नवीन शिक्षक वर्गावर येतात तेव्हा ते विद्यार्थ्यांना सांगतात, लेट अस बिगिन आवर फर्स्ट लेक्चर विथ इंट्रोड्युसिंग आवर सेल्व्स. प्रथमतः आपण आपला परिचय करून देऊन या पहिल्या पाठाची सुरुवात करूया असं ते म्हणतात आणि ते सांगतात, आय एम प्रोफेसर सो अँड सो, माय एज्युकेशन इज सो अँड सो, असं ते सुरुवात करतात. परंतु केवळ एवढ्यानेच त्या व्यक्तीचा पूर्ण परिचय होऊ शकत नाही. त्या व्यक्तीचा पूर्ण परिचय होण्यासाठी त्याची शैक्षणिक योग्यता काय, त्याचा आत्मिक विकास काय आहे, त्याची योग्यता काय, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं बाह्य परिचयामध्ये हे सांगितलं जात नाही की मी खूप रागीट आहे किंवा मी खूप प्रेमळ आहे वगैरे वगैरे. तसं पुस्तक परिचयाचंही मला असं वाटतं की तोच भाग काहीसा आहे. परंतु पुस्तक परिचयाला आपण केवळ तेवढ्यावर थांबून चालणार नाही आहे. पुस्तक परिचयामध्ये त्याच्या अंतरंग विषयाची जी चर्चा केलेली आहे हा भाव या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे की जो आपल्यासमोर सांगणं या ठिकाणी गरजेचं राहील. जसं मी सांगितलं की परिचयामध्ये केवळ बाह्यांगाने भागत नाही आणि केवळ अंतरंगाने भागत नाही, तो उभयांगाचा विचार त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. समजा कल्पना करा की एखाद्या पुस्तकाचा परिचय करून देत असताना आपण केवळ त्याच्या अंतरंगाची चर्चा केली तर तीही सुद्धा खऱ्या अर्थाने चर्चा होऊ शकत नाही. तर त्याचं संदर्भ विवेचन करणं हे या दृष्टीने महत्त्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या लेखकाचा परिचय हा केवळ त्याच्या चरित्रात्मक ग्रंथाने होत नाही. कारण चरित्रामध्ये निर्माण होणारे जे काही प्रसंग असतात, ज्या घटना असतात, त्या घटना त्या व्यक्तीने कशा हाताळल्या, त्याला कसं तोंड दिलं, त्यातून मार्ग कसा काढला, असा जेव्हा आपण विचार करत असतो किंवा त्या घटना आपण प्रस्तुत करत असतो तेव्हा त्या प्रस्तुतीकरणामध्ये त्या घटनेचा कल हा दोन्हीकडे वळलेला असतो. एक चरित्रकर्ते जे आहेत त्यांच्याकडे आणि दुसरी गोष्ट त्या निर्माण झालेल्या घटना त्यांच्याकडे. तसं एकनाथ महाराज स्नान करून जात असताना त्यांच्या अंगावर कोणी एक यवन 108 वेळा थुंकला. एकनाथ महाराजांनी त्यावेळेला प्रतिक्रिया काय दिली, कारण ॲक्शन आणि रिॲक्शन ह्या दोन्ही गोष्टी संबंधित असतात, त्याच्यामध्ये सापेक्षता असते. मग आता तशी परिस्थिती झाल्यानंतर ती त्यांनी कशी हाताळली, अर्थात त्यांच्या वागण्याला ती परिस्थिती अर्ध्या अर्थाने तरी कारणीभूत आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, चरित्रातल्या ज्या घटना आहेत त्या चरित्रातल्या घटना किंवा ते प्रसंग त्या त्या परिस्थिती अनुरूप त्या चरित्रकारांनी कशी हाताळली हा भाग महत्त्वाचा आहे. परंतु तशी गोष्ट मात्र अध्यात्मशास्त्राच्या पुस्तकामध्ये नाही आहे. अध्यात्मशास्त्र लिहित असताना किंवा ते विचार व्यक्त करत असताना अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली नसती की त्या परिस्थितीने त्यांना तसे विचार मांडायला भाग पाडलं. म्हणून एकंदरीत एखाद्या व्यक्तीचं व्यक्तित्व जे आहे, व्यक्तिमत्व जे आहे ते या दृष्टीने महत्त्वाचं आहे की स्वतंत्र पद्धतीने मांडलेले जे विचार आहेत, त्यांची जी वैचारिक उंची आहे, त्यांची जी बैठक आहे, त्या बैठकीचं यथार्थ दर्शन आपल्याला या ग्रंथातून घडतं आहे. म्हणून आज आपण त्यांच्या या ग्रंथाचा विचार करणार आहोत. त्याचं नाव आहे अध्यात्मशास्त्राची मूलतत्वे. मामांनी या ठिकाणी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, खरं तर अध्यात्मशास्त्र जे आहे त्याला पर्यायी शब्द योजना केली जाते, ती म्हणजे तत्त्वज्ञान अशी केली जाते. तत्त्वज्ञान शब्दाला आपण इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी असं म्हणतो. परंतु तत्त्वज्ञान आणि अध्यात्मशास्त्र याच्यामध्ये मामांनी जी सूक्ष्मता त्या ठिकाणी दाखवलेली आहे
तत्वज्ञान हे थोडंसं वेगळं आहे, अध्यात्म विद्या थोडीशी वेगळी आहे आणि अध्यात्मशास्त्र वेगळं आहे, असे 3 भाग मामांनी त्या ठिकाणी सांगितले. तिथं असं त्यांनी सांगितलं की तत्वज्ञान हा शब्द असा व्यापक आहे. तसं पाहता तत्वज्ञानाची व्याख्याच अशी केलेली आहे, फिलॉसॉफी इज कॉल्ड ॲज अ मदर ऑफ ऑल सायन्सेस. सर्व शास्त्रांची जननी म्हणजे तत्वज्ञान आहे, अशी तत्वज्ञानाची सर्वसामान्य व्याख्या प्रचलित आहे. याचा अर्थ असा आहे, मला असं वाटतं कोणत्याही विषयातून जरी आपण डॉक्टरेट केली तर त्याला PhD असं म्हटलं जातं. मग बरं ते केमिस्ट्रीमधून केलेली असावी, फिजिक्समधून केली असावी, बायोलॉजीमधून असो, मॅथमॅटिक्समधून असो, कोणत्याही विषयातून जरी आपण PhD केली तर त्याला PhD म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे, कोणत्याही विषयाचं जे स्वतंत्र तत्वज्ञान आहे ते त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणून तत्वज्ञान हा शब्द तसा व्यापक असा आहे की तो कोणत्याही विषयाला आपल्याला लावता येतो. जसं शैक्षणिक तत्वज्ञान, सामाजिक तत्वज्ञान, राजकीय तत्वज्ञान, वैद्यकीय तत्वज्ञान. म्हणून तत्वज्ञान हा शब्द तसा व्यापक असल्यामुळं केवळ इथं आध्यात्मिक अंगाने यथार्थ अर्थ त्यातून प्रगट होईल, प्रदर्शित होईल असं मात्र सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, गीतेमध्ये भगवंताने अध्यात्म विद्या विद्यानाम असं जे त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे, तिथं अध्यात्म विद्या हा शब्द प्रयोग केला आहे. परंतु विद्या हा जो शब्द आहे, उपनिषदातला अभिप्रेत असणारा अर्थ जर आपण थोडासा बाजूला केला, कारण उपनिषदामध्ये विद्या शब्दाचा अर्थ काय केला आहे, सा विद्या या विमुक्त आहे. विद्या तिला म्हटलं जातं की जे काय करू शकते, आपला मुक्त करू शकते, विमुक्त करू शकते. परंतु व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक प्रकारच्या विद्या आहेत. 14 विद्यांचा जर प्रकार आपण पाहिला, 14 विद्या आपल्या त्या ठिकाणी प्रचलित आहेत. दुसरी गोष्ट, व्यवहारामध्ये आणखी अनेकही पोट भरण्याच्या विद्या आहेत. याचा अर्थ असा आहे की विद्या शब्द हा कलेच्या जवळ गेलेला आहे. तेव्हा या ठिकाणी मामांनी इथं अध्यात्म विद्या किंवा आध्यात्मिक तत्वज्ञान असा शब्द प्रयोग न करता इथं शब्द प्रयोग केला आहे, तो म्हणजे अध्यात्मशास्त्र. समजलं का? शास्त्र या शब्दाचा अर्थ असा आहे, शास्त्र या शब्दाला पर्यायी शब्द योजना केली जाते, ती म्हणजे दर्शन अशी केली जाते. दर्शन या शब्दाची व्युत्पत्ती जर आपण पाहिली, दृश्यते अनेन इति दर्शनः अशी जर त्याची व्युत्पत्ती आपण केली की ज्याच्या योगे आपण यथार्थ दर्शन घडवू शकतो, त्या त्या विभागातलं त्या त्या वस्तूचं, त्याला खऱ्या अर्थाने दर्शन असं म्हणतात. म्हणून इथं दर्शन या शब्दाचा अर्थ जो पर्यायी शब्द आहे तो म्हणजे शास्त्र असा आहे. म्हणून इथं मामांनी अध्यात्मविद्या किंवा तत्वज्ञान असा शब्द प्रयोग न करता अध्यात्मशास्त्र असा या ठिकाणी शब्द प्रयोग केला आहे. तसं पाहता अध्यात्मशास्त्राची व्याप्ती जी आहे ती खूप मोठी आहे. विषय जो आहे तो अतिशय वास्ट अशा स्वरूपाचा तो विषय आहे. कारण त्याचे अभ्यास विषय जर आपण पाहिले, त्याचे अनेक विभिन्न उपशाखा जर आपण पाहिल्या, तर एकंदरीत हा प्रपंच जो आहे तो खूप मोठा आहे. तो काही सामान्य एखाद्या छोट्या पुस्तकामध्ये सामावला जाणारा अशा स्वरूपाचा नाही आहे. तरी पण या ठिकाणी अध्यात्मशास्त्राची जी मूलतत्व आहेत, मूलभूत तत्व आहेत की ज्या अंगाने अध्यात्मशास्त्राचं आपला यथार्थ स्वरूप थोडंसं पाहता येईल, हा विचार मामांनी या ठिकाणी लिहिलेला आहे. तसं इथं मामांनी असं स्पष्ट केलेलं आहे की हा अध्यात्मविषयक जो काही ग्रंथ आहे त्याचे सामान्यतः 3 भाग कल्पिले जाऊ शकतात. एक पहिला भाग आहे तो म्हणजे संमिश्र स्वरूपाचा आहे, दुसरा जो आहे तो म्हणजे एकांगी वेदांती आहे, आणि तिसरा जो आहे तो म्हणजे ऐतिहासिक माहिती देणारा. असे 3 प्रकारचे भाग त्याच्यामध्ये कल्पिलेले आहेत. संमिश्र स्वरूपाचा या शब्दाचा अर्थ, आपण जी काही अध्यात्माची पुस्तकं पाहतो की ज्याच्यामध्ये सर्वच विषय साकळलेले आले आहेत, त्याच्यामध्ये जप आलेलं आहे, तपाचं महत्त्व आलेलं आहे, योगाचं महत्त्व आलेलं आहे, फलाची चर्चा केलेली आहे, साधनेची चर्चा केली आहे, असे त्या ठिकाणी अनेक विषयाची चर्चा ज्याच्यामध्ये झालेली आहे ती संमिश्र स्वरूपाचे ग्रंथ त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर दुसरे जे ग्रंथ आहेत ते म्हणजे एकांगी वेदांती आहेत की ज्याच्यामध्ये वेदांताचं विशेषत्वाने निरूपण केलेलं आहे. मग ज्याच्यामध्ये शंकर भाष्य असेल किंवा ज्याच्यामध्ये पंचदशीसारखे ग्रंथ असतील, आणखी हिंदीमधले निश्चलदासकृत विचारसागराचे जे ग्रंथ आहेत, मामांनी हेच उदाहरणं याच्यामध्ये दिलेले आहेत की हे ग्रंथ जे आहेत ही एकांगी वेदांती आहेत की ज्याच्यामध्ये केवळ वेदांताची चर्चा केली आहे. पूर्वी तर असा एक समज होऊन गेला, एक रूढ संबंध स्थापित केला गेला की शांकर वेदांत म्हणजेच वेदांत, आणि वेदांत शब्दाचा अर्थच काय, शंकराचार्यांचं तत्वज्ञान, असं त्या ठिकाणी एक समन्वय समाजाने मानला गेला. परंतु वेदांत 4 प्रकारचा आहे, 5 प्रकारचा आहे, ही चर्चा बहुतेकांना माहीत नाही आहे. वेदांताचे जे 4-5 आचार्य आहे, ज्याच्यामध्ये रामानुजाचार्य आहे, मध्वाचार्य आहे, वल्लभाचार्य, निंबरकाचार्य आहेत, जगद्गुरु शंकराचार्य आहेत, ही सर्व वेदांताची आचार्य आहेत. म्हणून वेदांत शब्दाचा अर्थ या 5ही आचार्यांचं जे तत्वज्ञान आहे ते त्या दृष्टीने तसं महत्त्वाचं आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे ग्रंथाचा आहे तो म्हणजे केवळ
ऐतिहासिक माहिती देणारा जो ग्रंथ आहे. तर ऐतिहासिक माहिती या शब्दाचा अर्थ दर्शनाची जी ऐतिहासिक माहिती आहे, याच्यामध्ये सर्व दर्शन संग्रह अनेकांनी प्रकाशित केलेत की ज्याच्यामध्ये रप कंगले आहेत, त्यांनी तो सर्व दर्शन संग्रह नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आहे. मग त्या ग्रंथाचा उगम कसा झाला, त्या दर्शनाचे दर्शनकार कोण आहेत मुख्य, ज्यांच्यापासून ते दर्शन प्रवृत्त झालेलं आहे, त्यांचा कालखंड कोणता आहे, तत्कालीन दार्शनिक परिस्थिती काय होती, या सर्व गोष्टीचा अनुषंगाने केलेला जो काही ऐतिहासिक विचार आहे तो त्या ग्रंथात साकल्याने आलेला असल्यामुळं हे जे विवेचन आहे ते त्या ठिकाणी ऐतिहासिक अशा स्वरूपाचं झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी विषय प्रवेशामध्ये या सर्व गोष्टीची चर्चा केलेली आहे की आम्ही या ग्रंथाला हे नाव का दिलेलं आहे आणि या ग्रंथाचा मुख्य उद्देश काय. दुसरी गोष्ट आणखी महत्त्वाची आहे, या ग्रंथाचा अर्थात ग्रंथ लिखाणाचा मुख्य उद्देश काय की तत्वज्ञानाचे जे जिज्ञासू आहेत त्या जिज्ञासूंना तत्वज्ञानाचं अर्थात अध्यात्मशास्त्राचं यथार्थ दर्शन घडावं, त्यांना अभ्यास करण्यासाठी योग्य तत्वांची उपलब्धी व्हावी, हा या ग्रंथाचा मुख्य हेतू मामांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून या ठिकाणी हे पुस्तक जे आहे याच्यामध्ये विषय प्रवेशापासून तत्वज्ञानाच्या मूलभूत विचारापर्यंत सर्वांगीण आणि साकल्याने चर्चा केलेली आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की या ग्रंथामध्ये जसं देकार्तने संशयवादाचा अंगीकार केला, त्याला स्केप्टिसिझम असं म्हणतात. देकार्त तत्ववेत्ता हा अतिशय संशयवादी होता. तसं मामांनी या ठिकाणी सांगितलंय की त्याने जसं संशयाच्या माध्यमातून संशयातीत वस्तूचा शोध लावलेला आहे. देकार्तचं हे या ठिकाणी विशेषता आहे की त्यांनी विचार हा केलेला आहे का बाकीची जी शास्त्र आहेत त्याच्यामध्ये जसं एक मत आहे तसं तत्वज्ञानामध्ये एकमत का असू नये. तत्वज्ञानामध्ये कोणतंही मत जर पाहिलं तर अनेक प्रकारच्या व्याख्या पुढे येतात. साधारणतः जीव विचार जर आपण पाहिला तर जीवाच्या स्वरूपाविषयी अनेक दर्शनकारांच्या व्याख्या आहेत. जगत विचार जरी पाहिलं तर जगत विचाराविषयी अनेक प्रकारच्या व्याख्या आहेत. ईश्वराचा विचार जरी पाहिला तर ईश्वराच्या विचाराविषयी सुद्धा अनेक प्रकारच्या व्याख्या आहेत. त्यांनी त्या ठिकाणी एक मार्मिक उदाहरण दिले की जसं गणितामध्ये आपण पाहिलं तर गणितामध्ये 4 गुणिले 5 याचं उत्तर काय येईल, 20 असं येईल. 4 पंचे 20. मग ते भारतीय गणित पद्धतीने करा किंवा पाश्चात्य गणित पद्धतीने करा, मराठी शाळेतल्या गणित पद्धतीने करा अथवा कुठल्याही पद्धतीने करा, त्याचं उत्तर 4 गुणिले 5 म्हणजे 20च येईल. ते 21ही येऊ शकत नाही आणि 19ही येऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे की गणितातले सिद्धांत जसे अबाधित आहेत, शाश्वत स्वरूपाचे आहेत, एक मत व्यक्त करणारे आहेत. भूमितीचे सिद्धांत जसे अबाधित आहेत. भूमितीचं जर आपण पाहिलं तर पाया गुणिले उंची बरोबर त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळतं. मग ते इथं जरी आपण क्षेत्रफळ काढण्याचा प्रयत्न केला किंवा परदेशामध्ये जरी काढला तरी त्या ठिकाणी त्याचं उत्तर हे सर्वस्वी एकच येऊ शकतं. तसं तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये का असू नये हा मुख्य विचार त्या ठिकाणी देकार्तने मांडला की जीव म्हणजे जीवाची सर्वांना मान्य असणारी व्याख्या एकच असावी. जगत म्हणजे काय, जगताची सर्वांना मान्य असणारी व्याख्या एकच असावी. किंवा ईश्वर म्हणजे काय, सर्वांना मान्य असणारी व्याख्या एकच असावी. आत्म्याच्या स्वरूपाविषयी सर्वांची सारखी चर्चा यावी. परंतु तसं मात्र तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिसत नाहीये. अनेकांनी अनेक वेगवेगळ्या मतांचा अभिनिवेश घेतल्यामुळं किंवा त्यांच्यावर वेगवेगळ्या मताचे संस्कार रूढ झाल्यामुळे तिथून अनेक प्रकारच्या व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून देकार्तने त्या ठिकाणी एक पद्धती अवलंबिलेली आहे आणि त्या पद्धतीचं नाव आहे ती म्हणजे स्केप्टिसिझम किंवा त्याला संशयवाद असं म्हणतात. त्याने पहिल्यांदा हा विचार केला, आपल्याला ज्या वस्तू दिसतात या गोष्टी सत्य आहेत का असत्य आहेत, इथून त्यांनी सुरुवात केली. म्हणजे आपल्या वेदांताच्या भाषेमध्ये ज्याला आपण विवेक किंवा विचार असं म्हणतो, तो विचार आणि स्केप्टिसिझमचा जो भाव आहे तो जवळजवळचा त्या ठिकाणी आहे की एखादी वस्तू दिसते ही खरी का खोटी, जर खरी असेल तर ती खरी कशावरून आहे, त्याच्या सत्यत्वाचे निकष काय आहेत, आपली इंद्रिय आपला फसवत तर नाहीत ना, असा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण त्यांनी त्या ठिकाणी हा भाव सांगितला की इंद्रिय ही फसवणारी आहेत. आपण जर एखाद्या रेल्वेच्या रुळावर जाऊन जर उभा राहिलो आणि त्या रेल्वेच्या रुळाकडे जर पाहिलं तर बरंचसं अंतर आपला पुढे गेल्यानंतर असं वाटतं की ते रूळ जवळजवळ जाऊन एकमेकाला चिकटलेले आहेत. लक्षात का, म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये अति दूरत्वात हा जो इंद्रियांच्या फसवण्यातला एक जो दोष सांगितलेला आहे तो त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केला आहे. किंवा आपण जर एखाद्या गाडीमध्ये बसलो आणि शेजारची गाडी जर त्या ठिकाणी सुरू झाली आणि चालायला लागली तर आपल्याला असं वाटतं की आपलीच गाडी चाललेली आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये हे उदाहरण थोड्याशा वेगळ्या अर्थाने देतात की आपण एखाद्या नावेमध्ये बसल्यानंतर ती नाव पाण्यातून चालल्यानंतर थडीचे जे वृक्ष आहेत, कडेचे जे वृक्ष आहेत ते काय करतात, मागं जाताना आपल्या दिसतात.
म्हणजे आपण त्या ठिकाणी जागेवर आहेत आणि हे वृक्षच मागे चाललेत असा आपला त्या ठिकाणी भाव होतो. एकंदरीत इंद्रिय संवेदन जे आहे ते त्या ठिकाणी फसवणारं आहे. असं असल्यामुळे इंद्रियावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून इंद्रियानुभूतीवर संशय घेऊन त्यांनी आपल्या या संशयवादाची सुरुवात केलेली आहे. मग जी तत्व त्यांना त्या ठिकाणी प्रतीतील आले त्याही तत्वावर त्यांनी संशय घेतला की हे कशावरून, हे आहे हे कशावरून, हे खरंच असेल हे कशावरून. आणि संशयवादाने त्या ठिकाणी त्या काळामध्ये प्रचलित असणाऱ्या सर्व सिद्धांतावर सर्व गोष्टीवर संशय घेऊन त्याने स्वतःच्या अस्तित्वावरही संशय घ्यायला सुरुवात केली. हे जे माझं शरीर आहे, हा जो मी आहे, हा मी आहे नक्की कशावरून, मी आहेच का. आणि मला असं वाटतं स्वतःचं शरीर जरी आपल्याला दिसत असलं तरी उत्पत्तीच्या पूर्वी ते नव्हतं आणि नंतर विनाशाच्या अंतर राहणार नाही ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. त्या संशय पद्धतीतून त्याला त्याचंही ज्ञान झालेलं आहे. एकंदरीत सर्व गोष्टीवर संशय घेऊन देकार्त एका विचारापर्यंत एका सिद्धांतापर्यंत येऊन पोहोचले. ते त्यांचं तत्व म्हणजे कॉझेटो इर्गो सम असं त्याला म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे, आय थिंक देअर फॉर आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे. याचा अर्थ मी विचार करणारा जो आहे, माझं अस्तित्व हे माझ्या विचारशक्तीवर अवलंबून आहे. याचा अर्थ विचार करणारा जो मी थिंकिंग सबस्टन्स आहे, त्याला तिथं थिंकिंग सबस्टन्स असं म्हटलंय की तोच माझं त्या ठिकाणी वास्तविक स्वरूप आहे. की जो संशयातीत आहे, मी माझ्या अस्तित्वाविषयी माझ्या विचारशक्तीविषयी आता कुठल्याही प्रकारचा संशय घेऊ शकत नाही. अशी संशयातीत परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याने तोच तत्वज्ञानाचा पाया मांडला आणि त्या तत्वज्ञानाच्या पायावर संपूर्ण त्या ठिकाणी तत्वज्ञानाची इमारत उभी केलेली आहे. मामांनी त्या ठिकाणी त्या संशयवादाच्या माध्यमातूनच या ठिकाणी आपली जी ही अध्यात्मशास्त्रातील मूलतत्व संशोधनाची पद्धती आहे ती त्या पद्धतीची आहे असं मामांनी त्या ठिकाणी व्यक्त केलंय. मामांनी इथं असं सांगितलंय की या पुस्तकामध्ये जे विचार मांडले जातील ते निष्पक्ष पद्धतीने मांडले जातील. इथं कोणाच्याही मताला मुख्य स्थान दिलं जाणार नाही, कोणाच्या मताप्रमाणे मांडलेलं जाणार नाही. मला वाटतं तत्ववेत्याची ही जी समीक्षणाची भूमिका आहे ती त्या ठिकाणी महत्त्वाची असते. समीक्षण शब्दाचा अर्थ इक्ष हा जो संस्कृतमध्ये धातू आहे त्याला सम हा उपसर्ग लागून समीक्षण हा शब्द त्या ठिकाणी तयार होतो किंवा समीक्षा हा शब्द तयार होतो की जो विद्यापीठीय पातळीवर वारंवार वापरला जातो. एखाद्या पुस्तकाचं किंवा एखाद्या थेसिसचं समीक्षण जेव्हा केलं जातं तेव्हा समीक्षण करत असताना आपण त्या ग्रंथकर्त्याच्या बाजूला किंवा ग्रंथामध्ये मांडलेल्या सिद्धांताच्या बाजूला कल न देता त्याने जे सिद्धांत मांडलेले आहेत ते सिद्धांत कितपत योग्य किंवा अयोग्य आहेत याची पडताळणी करणं, याचं निरीक्षण करणं, याचं मूल्यमापन करणं त्याला खऱ्या अर्थाने समीक्षण असं म्हटलेलं आहे. म्हणून इथं मामांनी सांगितलंय की आम्ही या अध्यात्मशास्त्राच्या मूलतत्वाची केवळ समीक्षात्मक पद्धतीने म्हणजे कोणाची बाजू न घेता किंवा कोणाच्या तत्वाप्रमाणे न वागता किंवा कोणाचं अनुसरण न करता केवळ आम्ही त्याची स्थापना करणार आहोत असा मामांनी त्याचा उद्देश मुख्य मांडलेला आहे. आणि त्यानुसार या ग्रंथाचा आरंभ त्यांनी केला आहे किंवा यातील सिद्धांत त्यांनी मांडले. दुसरी गोष्ट अशी, अध्यात्मशास्त्र जे त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर अध्यात्मशास्त्रासाठी चौकस बुद्धी माणसाच्या ठिकाणी जी आहे ती त्या ठिकाणी महत्वाची असं म्हणतात. अध्यात्मशास्त्राचा उगम हा मनुष्याच्या ठिकाणी असणारी जी चौकस बुद्धी आहे तिच्यात आहे. सर्व शास्त्रांचा उगम या चौकस बुद्धीला वाटणाऱ्या कुतूहलात आहे. आणि म्हणून आपल्या या मुद्द्याच्या समर्थनार्थ मामांनी प्लेटोचं प्रसिद्ध वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, फिलॉसॉफी इज द चाइल्ड ऑफ ओंडर असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत तत्वज्ञान शब्दाचा अर्थ की ज्याच्यामध्ये उत्सुकता आहे. कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला नवीन वाटल्यानंतर आपण त्याचं संशोधन करण्याचा प्रयत्न करतो. ही असं का, ही असंच का, असं त्या ठिकाणी आपण संशोधन करण्याचा प्रयत्न करतो. ही जी कुतूहलाची बुद्धी आहे, ही जी औत्सुक्याची भावना आहे तीच त्या ठिकाणी तत्वज्ञानामध्ये महत्वाची आहे. हा या ठिकाणी भाव महत्वाचा आहे. पुढे दुसऱ्या प्रकरणामध्ये मामा अध्यात्मशास्त्रापुढील प्रश्नांची चर्चा करतात. अध्यात्मशास्त्र तसं अतिशय प्राचीन आहे, पुरातन आहे, परंतु अध्यात्मशास्त्राच्या पुढे नेमके कोणते प्रश्न आहेत त्याच्या अगोदर मामांनी त्या ठिकाणी अध्यात्मशास्त्राची व्याख्या पण दिलेली आहे की अध्यात्मशास्त्राची व्याख्या नेमकी काय. अध्यात्मशास्त्राच्या व्याख्येचा विचार करताना काही पाश्चात्य दार्शनिकांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत मामांनी त्या ठिकाणी प्रस्तुत केल्या आहेत. तर पहिली ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांची व्याख्या देताना ते असं म्हणतात की सतचा सत म्हणून विचार करणारं शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे. इट इज द सायन्स ऑफ बिंग क्वा बिंग असं त्या ठिकाणी म्हटलंय की सत्तेचाच नाही का या शास्त्राचा सद्रूपाने विचार करणारं, सत म्हणून विचार करणारं या ठिकाणी हे शास्त्र आहे. त्यानंतर दुसरे आंग्ल तत्ववेत्ते जे स्पेन्सर आहे त्यांचं नाव, त्यांची व्याख्या म्हणजे अशी आहे की संपूर्णतया एकत्रित म्हणजे
विरोध निरासपूर्वक केलेलं जे ज्ञान आहे त्याला त्या ठिकाणी तत्वज्ञान असं म्हणावं. इट इज ए कम्प्लिटली युनिफाईड नॉलेज अशी त्यांनी त्या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर जर्मन शास्त्रज्ञांची उईंची व्याख्या त्यांनी दिलेली आहे. ती असं म्हणतात की सर्व शास्त्रांचा समुदाय म्हणजे तत्वज्ञान आहे. इट इज अ सम टोटल ऑफ ऑल द सायन्सेस. त्याच्यानंतर चौथी व्याख्या दिली आहे अमेरिकेतील विल्यम जेम्स. त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे, कमालीच्या निश्चयाने सुसंगत विचार करण्याची गाठलेली पराकाष्ठा म्हणजे तत्वज्ञान आहे. इट इज ॲन अनयुज्युअली रिझोल्यूट अटेम्प्ट टू थिंक कन्सिस्टंटली. याचा अर्थ असा आहे की सुसंगत विचार करण्यासाठी गाठलेली जी पराकाष्ठा आहे त्याला तत्वज्ञान असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आधुनिक इंग्रजी तत्ववेत्ते J.S. मॅकेन्सी यांची व्याख्या या ठिकाणी मामाने दिलेली आहे. संपूर्ण अनुभवाचा तो एक विरोधशून्य सुसंबद्ध भाव आहे असं समजून विचार करणारं शास्त्र म्हणजे तत्वज्ञान आहे. इट इज ए सायन्स दॅट सिक्स टू डील विथ एक्सपिरियन्स ॲज अ होल ऑर रॅदर ॲज अ सिस्टमॅटिक युनिटी. म्हणजे या पद्धतीने अनेक प्रकारच्या व्याख्या त्यांनी दिलेल्या आहेत, परंतु कुठल्याही व्याख्येला त्यांनी जवळ न करता स्वतंत्र पद्धतीने त्याची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे की ज्या शास्त्रामध्ये स्वतःच्या अनुभूतीला प्राधान्य देऊन आपल्या स्वतःच्या अनुभूतीच्या आधाराने तत्व संशोधन केलं जातं तिथं खऱ्या अर्थाने त्याला तत्वज्ञान म्हणावं असं या ठिकाणी मामांनी व्याख्या दिलेली आहे. म्हणून अध्यात्मशास्त्रापुढील प्रश्नांचा विचार करत असताना अध्यात्मशास्त्रापुढे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचा विचार करत असताना की हे जे जगत आहे हे जगत नेमके कसं आहे, जीवाचं स्वरूप नेमकं काय आहे, त्याच्यानंतर ईश्वराचं स्वरूप नेमकं काय, हे अध्यात्मशास्त्राचे मूळ प्रश्न आहे. आत्मा म्हणजे नेमका काय. बरं, याच्या आणखी सखोलामध्ये घुसल्यानंतर आणखी त्याचे अनेक प्रश्न तयार होतात की ईश्वर आहे तो कसा आहे, तो कुठं आहे, तो सगुण आहे का निर्गुण आहे, रूपवान आहे का अरूपवान आहे. त्याच्यानंतर जगताचा विचार केल्यानंतर जगत हे कसं निर्माण झालं, जगत हे परमाणूपासून निर्माण झालं की जगत हे ईश्वराने निर्माण केलं की जगत हे स्वभावतः निर्माण झालं. जगताविषयी सुद्धा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. तीच गोष्ट जीवाच्या स्वरूपाविषयी पण आहे. जीव जो आहे तो नेमकी कसा आहे, जीवाचं यथार्थ तात्विक स्वरूप काय आहे, जीव हा अणु आहे का मध्यम परिमाण आहे का महत् परिमाण आहे, जीव हा चित आहे का जड आहे, जीव हा शाश्वत आहे सनातन आहे का नश्वर आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले आहेत. आत्म्याच्या स्वरूपाबद्दल चर्चा करत असताना सुद्धा आत्म्याचं यथार्थ तात्विक स्वरूप काय आहे, आत्मा हा परमतत्वापासून भिन्न आहे का एकरूप आहे. याचा अर्थ असा आहे की अध्यात्मशास्त्रावर आतापर्यंत अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. अलीकडे तर अध्यात्मशास्त्र म्हणजे रिकाम टेकड्या माणसाचं शास्त्र वाटायला लागले. त्याचं कारण असं आहे की ऐहिक जी काही विज्ञानाच्या शाखा आहेत, भौतिक विज्ञानाच्या ज्या शाखा आहेत, त्या विज्ञानाच्या शाखातून सिद्ध केलेली जी काही प्रमेय आहेत त्या प्रमेयाची आपण अनुभूती घेऊ शकतो, तसं अध्यात्मशास्त्राची अनुभूती आपल्याला घेता येत नाही. हा महत्त्वाचा प्रश्न त्याच्या समोर आहे. जसं पाण्याचं रेणुसूत्र विज्ञानाने आपल्या समोर H2O असं म्हणलेलं आहे. पाण्याचं आपण विघटन केल्यानंतर त्यातून हायड्रोजन डायऑक्साईड हे सूत्र आपल्याला मिळेल. हायड्रोजन 2 अंशाने आणि ऑक्सिजन 1 अंशाने त्या ठिकाणी तो मिळू शकतो. तसं अध्यात्माच्या बाबतीमध्ये तो जो ईश्वर आहे त्या ईश्वराची सांगितलेली जी काही मूल्यमापन आहे किंवा वैशिष्ट्य आहेत किंवा लक्षण आहेत त्याची चर्चा करत असताना तो ईश्वर त्या लक्षणाने युक्त आपल्याला का दिसत नाही, का भेटत नाही. म्हणून ही जी शास्त्र आहेत ही केवळ गप्पा मारायची शास्त्र आहेत असा बऱ्याच लोकांचा काय आहे एका आरोप या शास्त्रावर आहे. परंतु प्रकार असा आहे की ही जी शास्त्र आहेत ही त्या ठिकाणी अनुभूतीची शास्त्र आहेत. ही बोलण्याची किंवा सांगण्याची शास्त्र नाहीत. आपण त्या विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कळतं की याच्यामध्ये काय आहे की देव भेटतो. जसं दुधाचं आपण विरजण टाकल्यानंतर त्याचं दही तयार होतं, दह्याचं घुसळण केल्यानंतर त्यातून आपल्याला लोणी मिळतं, पुन्हा लोणी कढवल्यानंतर त्यातून आपल्याला काय मिळतं, तूप मिळतं. इथं जशा 2-3 प्रक्रिया अभिप्रेत आहेत. आपण लगेच दूध घेताना दुधाचं मला लगेच तूप करून द्या असं म्हटलं तर कोणीही शहाणा मनुष्य हे करण्यामध्ये प्रवृत्त होणार नाही. तेव्हा त्या ठिकाणी विशिष्ट प्रक्रियेने आपण गेल्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथं अनुभूतीपर्यंत जाऊ शकतो. जसं ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे निरखित गेली हो, लक्षात का, टप्प्याटप्प्याने आपण तिथं गेल्यानंतर त्याचा अनुभव येऊ शकतो. म्हणून अध्यात्मशास्त्र जे आहेत
अध्यात्मशास्त्रावर जे काही आरोप केले जातात ते तसे आरोप हे योग्य नाही आहेत, आधारहीन अशा स्वरूपाचे आरोप असून जसं आपण इतर शास्त्र सुद्धा प्रामाणिकपणे मानतो तसं अध्यात्मशास्त्र हे सुद्धा महत्त्वाचं आहे, हा भाव त्या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. दुसरी गोष्ट, अध्यात्म व इतर शास्त्रांची तुलना करताना तिसऱ्या प्रकरणामध्ये मामांनी आणखी विचार असा केलेला आहे की इतर जी शास्त्र आहेत, इतर शास्त्र अध्यात्मशास्त्राची जागा घेऊ शकत नाही. अध्यात्मशास्त्र मात्र इतर शास्त्राची जागा घेऊ शकतात. तिथं मामांनी एक उदाहरण जे दिलेलं आहे ते म्हणजे भूगर्भशास्त्राचं उदाहरण दिलंय. भूगर्भशास्त्र जे आहे ते अतिशय त्या ठिकाणी सीमित अशा स्वरूपाचं आहे. आपण भूगर्भशास्त्राच्या विषयाची व्याप्ती पाहिल्यानंतर हे जे संपूर्ण भूगोल अर्थात पृथ्वीचा जो गोल आहे त्याच्या गर्भातलं जे काही खनिज द्रव्य वगैरे काय असतील केवळ त्याचं संशोधन आणि अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते भूगर्भशास्त्र आहे. मग त्याच्यामध्ये खडकाचे प्रकार कसे आहेत, मातीचे प्रकार कसे आहेत, खनिज द्रव्य कसे आहेत नाही का, कुठल्या क्षेत्रात किती प्रकारचे किती टक्के खनिज द्रव्य आहेत, पाण्याची पातळी कुठं कशी आहे किंवा खनिज तेल वगैरे कुठल्या भागामध्ये अधिक कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, या सर्वांचा अभ्यास करणारं शास्त्र जे आहे भूगर्भशास्त्र आहे. परंतु भूगर्भामध्ये मिळणारी जी काही खनिजे आहेत हे सत आहेत का असत आहेत हा प्रश्न मात्र त्यांच्या अखत्यारीतला नाहीये. या प्रश्नाच्या उत्तराकडे तुम्हाला कुणीकडे जावं लागेल, उत्तरासाठी अध्यात्मशास्त्राकडे जावं लागेल. याचा अर्थ असा आहे, मामांनी सांगितलं की इतर जी शास्त्र आहेत ते इतर शास्त्र हे सीमित आहेत, मर्यादित आहेत, बंदिस्त अशा स्वरूपाचे आहेत. कोणत्याही विषयाचं अगदी टोकाचं उत्तर ती देऊ शकत नाही. तीच गोष्ट रसायनशास्त्राची आहे, तीच गोष्ट भौतिकशास्त्राची, तीच गोष्ट खगोलशास्त्राची. खगोलशास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर जे अनेक प्रकारचे जे काही चंद्र सूर्य तारे आहेत, अनेक ग्रह आहेत, उपग्रह आहेत, या सर्वांचा अभ्यास, त्यांची गती, ते एक प्रकाशित आहेत का काय वगैरे हे सर्व त्या ठिकाणी खगोलशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्या ग्रहांचा प्रकाश स्वतःचा आहेत का, अर्थात ते चित आहेत का जड आहेत, ते सत आहेत का असत आहेत, हा विचार मात्र खगोलशास्त्र सांगू शकत नाही. खगोलशास्त्राला जर असे प्रश्न विचारले तर ते सांगेल की तुम्ही आता कुणीकडे जा, अध्यात्मशास्त्राकडे जा, तिथं तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा खुलासा होईल. म्हणून एकंदरीत ही भौतिकशास्त्र आहेत, खगोलशास्त्र आहेत, इतर सर्व जी शास्त्र आहेत या शास्त्रांच्या विषयाला मर्यादा आहेत. परंतु अध्यात्मशास्त्र हे आहे की अध्यात्मशास्त्र या सर्व शास्त्रांच्या सांगितलेल्या पदार्थांच्या टोकाचा विचार त्या ठिकाणी करते. तसं पाहता न्यायवैशेषिकादी ग्रंथामध्ये या तत्वाचाही विचार आपण सांगितलाय की ज्याला कॅटेगरी असं म्हटलंय. तिथं सप्तपदार्थ त्यांनी म्हटले, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव असे सप्तपदार्थाची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. तर द्रव्यामध्ये तत्र द्रव्यानी 9 प्रकारचे द्रव्य सांगितले. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन असे 9 प्रकारचे तत्व त्या ठिकाणी सांगितले, द्रव्य त्या ठिकाणी सांगितलेत. म्हणजे एकंदरीत तत्वज्ञानामध्ये किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये भौतिक गोष्टीचा सुद्धा अभ्यास आहे ही या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून अध्यात्मशास्त्र आणि इतर शास्त्राची तुलना केल्यास किंवा त्यांचा संबंध पाहिल्यास इतर जी शास्त्र आहेत ती मर्यादित आहेत, सीमित आहेत, बंदिस्त आहेत, त्यांच्या विषयापुरती ती बंदिस्त आहेत. परंतु अध्यात्मशास्त्र मात्र स्वतःचाही विचार करतं आणि त्या ठिकाणी इतरांचाही विचार करतं. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे, जी भौतिक शास्त्र आहेत ती भौतिक शास्त्र ज्या गोष्टी डोळ्याला दिसतात, ज्या गोष्टी प्रयोगाने सिद्ध होतात त्याच गोष्टी त्या ठिकाणी काय करते ते सांगते. परंतु अध्यात्मशास्त्र मात्र इंद्रियांच्या पलीकडे असणारं, इंद्रियातीत जी शक्ती आहे तिचं दर्शन त्या ठिकाणी घडवून देत आहे. म्हणून अध्यात्मशास्त्र ह्या दृष्टीने महत्वाचं आहे. तिसरी आणखी गोष्टी महत्वाची अशी आहे की भौतिक शास्त्रामध्ये माणसाला ऐहिक सुख प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात, परंतु आध्यात्मिक शास्त्रामध्ये माणसाला शाश्वत आणि सनातन सुख प्राप्त करून देण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात. कारण कोणत्याही शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं, अर्थात आध्यात्मिक शास्त्रामध्ये, तर त्याच्यामध्ये मोक्षाचा विचार सांगितलेला आहे की या शास्त्राच्या अभ्यासाने तुम्हाला मोक्ष मिळेल. तो मोक्ष कसा आहे, मोक्षाचं स्वरूप काय, याचा अर्थ असा आहे की आध्यात्मिक शास्त्र इतर शास्त्रापेक्षा श्रेष्ठ आहेत. हे त्या ठिकाणी मामांनी योग्य प्रमाणाने आणि ऐहिक आणि पारत्रिक उदाहरणांनी त्या ठिकाणी ही गोष्ट सिद्ध करून दिलेली आहे. चौथं जे प्रकरण आहे ते म्हणजे अध्यात्मशास्त्रावरील काही नवे जुने आक्षेप. अध्यात्मशास्त्रावर जे काही नवीन आणि जुने आक्षेप येतात ते त्या ठिकाणी मी थोडी बहुत त्याची चर्चा आता केलेलीच आहे. आणि त्याच्या पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे संशोधन पद्धत. इथं या अध्यात्मशास्त्रामध्ये संशोधनाची जी पद्धती आहे ती कशी आहे. पहिली गोष्ट महत्वाची आहे की अध्यात्मशास्त्राच्या संशोधनाचा विषय काय. भौतिक शास्त्राच्या संशोधनाचा विषय हा वेगळा आहे, ज्याला आपण भौतिक शास्त्र म्हणतो. त्याच्यामध्ये समजा कल्पना करा की भौतिक शास्त्रामध्ये
एखादं ॲसिड आहे, मग त्या ॲसिडची गुणवत्ता काय, त्याचे गुणधर्म काय आहेत. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल, मग त्याचं त्या ठिकाणी संशोधन केलं जातं. परंतु त्या संशोधनाला मर्यादा आहेत, त्याचं स्वरूप काय, त्याची लक्षणं काय आहेत. परंतु अध्यात्मशास्त्राच्या संशोधनाचा विषय जो आहे तो म्हणजे तत्व संशोधन असा आहे. तत्व शब्दाचा अर्थ या जगतामध्ये सारभूत रूपाने जे तत्व आहे त्याचं संशोधन करणं हा अध्यात्मशास्त्राचा विषय आहे. म्हणून त्या तत्वाचं संशोधन करत असताना संशोधनाची पद्धती कशी असावी याचा विचार या प्रकरणामध्ये मामांनी सांगितलेला आहे. की ते संशोधन कशा पद्धतीने केलं जातं, त्या संशोधनाच अन्वेषण अशी एक दुसरी पर्यायी शब्द योजना केलेली आहे. सत्यान्वेषण असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. की ते तत्व जे आहे त्याचा शोध कसा घ्यायचा, आपण जगताचा शोध कसा घ्यायचा, जीवत्वाचा शोध कसा घ्यायचा, परमतत्वाचा शोध कसा घ्यायचा, याच्यासाठी तत्वनिश्चिती झाली पाहिजे. जोपर्यंत तत्वनिश्चिती होत नाही तोपर्यंत त्याचं यथार्थ संशोधन होत नाही. हा महत्वाचा भाव आहे. आता थोडीशी गंमत म्हणून सांगायचं जर झालं तर आत्म्याचं जर संशोधन करायचं झालं तर आत्म्याचं संशोधन करत असताना संशोधनाची पद्धती कोणत्या दर्शनकाराच्या पद्धतीने आपण अवलंबावी. कारण आत्मा तसा जवळजवळ सर्वांनी मानलेला आहे. चार्वाकांनी आत्मा मानला, बौद्धांनी मानला, जैनांनी मानला, त्यानंतर सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्व उत्तर मीमांसा या सर्वांनी आत्मा मानला. याहीपेक्षा पाश्चात्य जे दर्शनकार आहेत त्या सर्वांनी आत्मा मानलेला आहे. त्याच्यामध्ये प्लेटोनी मानला, अरिस्टॉटलनी मानला आहे, त्याच्यानंतर आणखी हेगेलनी मानला आहे, कांटनी मानला आहे, बर्कलेनी मानला आहे, स्पिनोजांनी मानला आहे. या सर्वांनी आत्मा मानलेला आहे. मग या सर्वांनी आत्मा मानल्यानंतर या आत्म्याचं संशोधन नेमकी कसं करायचं. आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणे जर पाहिलं तर काहींनी या शरीराला आत्मा मानलेला आहे, ज्याला देहात्मवाद असं म्हटलंय, शरीराला आत्मा मानलंय. काहींनी या शरीराच्या आतमध्ये असणारे जे प्राण आहे त्या प्राणांना आत्मा मानलेला आहे. काहींनी प्राणाच्या आतमध्ये असणारं जे मन आहे त्या मनाला आत्मा मानलेला आहे. काहींनी मनाच्या आतमध्ये असलेली जी बुद्धी आहे तिला आत्मा मानलेला आहे. याचा अर्थ असा आहे, आत्म्याचं संशोधन जर आपण एखाद्या दर्शनकाराच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची आत्म्याला मानण्याची पद्धती जर सदोष असेल, चुकीची असेल, तर त्यांचा हात धरून गेल्यानंतर काय होईल, निश्चित आपली वंचना झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा पहिल्यांदा त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं यथार्थ तत्वज्ञान कोणी मांडलेलं आहे, स्वरूप कोणी मांडलं हे पाहणं गरजेचं आहे. तसं चार्वाकांनी या देहाला आत्मा मानला आहे. तुकोबारांनी एका अभंगात त्याचं सुंदर वर्णन केलंय. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाषांड्याची, महाराजांनी वर्णन केलंय. आणि ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, ऐसा विपाय जरी देव मानिजे तरी पाषाण मात्रची जाणीजे, आणि आत्मा तव म्हणिजे देहातेची. देहालाच त्या ठिकाणी त्यांनी आत्मा मानले. मग देह हाच आत्मा आहे हे जर मत निर्धारित केलं आणि त्या आत्म्याचं संशोधन चार्वाकांच्या बरोबरीने जर केलं तर निश्चितच आत्मसंशोधनाची पद्धती चुकीची झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, आपण प्राणाला आत्मा मानतो, म्हणजे काही माणसं ती प्राणाला आत्मा मानतात. खेड्यातली माणसं सुद्धा एखादा मरणासन्न अवस्थेमध्ये असणारं पेशंट जे आहे ते अजून आहे का नाही ही पाहण्याची जुनी पद्धती माहिती असेल काहींना. त्याच्या नाकासमोर असा कापूस धरायचे, झालं का, कापूस जर हल्ला तर समजायचं की हा आहे, कापूस जर हल्लाय तर समजायचं तो गेला. म्हणजे याचा अर्थ त्यांनी प्राणाला आत्मा मानलेला आहे. काहींनी मनाला आत्मा मानलेला आहे, काहींनी बुद्धीला आत्मा मानलेला आहे. म्हणजे एकंदरीत आत्मा जो आपण त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीप्रमाणे जर मानला तर आपली आत्मसंशोधनाची पद्धती चुकीची होऊ शकते. म्हणून आत्मा म्हणजे काय, वेदांत शास्त्राच्या पद्धतीप्रमाणे आत्म्याचं यथार्थ स्वरूप सांगितलंय की जो सच्चिद आनंद स्वरूप आहे, जो एक आहे, नित्य आहे, विभू आहे, कुटस्थ आहे, शाश्वत आहे, वगैरे वगैरे. आत्म्याच्या लक्षणाची पाश्चात्य दर्शनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी खूप विस्ताराने चर्चा केलेली आहे. म्हणून एकंदरीत संशोधन पद्धती जी आहे, संशोधनाचा विषय निश्चित झाल्यानंतर जी पद्धती आपण अंगीकारू ती पद्धती आत्मसंशोधनाच्या दृष्टीने योग्य ठरेल. म्हणून इथं संशोधन पद्धतीचाही विचार केलेला आहे. दुसरी गोष्ट पुढच्या प्रकरणामध्ये सांगितलं ती म्हणजे सत्याची कसोटी. की एखादा पदार्थ सत्य आहे असं जेव्हा आपण विधान करतो तेव्हा ते कुठल्या निकषाने आपण ते विधान करतो असतो, त्याला क्रायटेरिया काय, त्याला निकष काय, हा महत्वाचा भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून सत्याची कसोटी जी आहे, सत्य म्हणजे नेमकं काय. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की आपल्याकडे सत्याच्या 3 पद्धती सांगितल्या आहेत, 3 पातळी सांगितल्या आहेत. एक व्यावहारिक सत्य, दुसरं प्रातिभाषिक सत्य आणि तिसरं पारमार्थिक सत्य. वेदांतामध्ये याचा विचार विस्ताराने केलेला आहे. प्रातिभाषिक सत्य या शब्दाचा अर्थ अध्यास कालामध्ये ज्या गोष्टीची प्रतीती आपला येते, उदाहरणार्थ
रज्जूवर बसणारा सर्प असेल किंवा मृगजळाचा आभास त्या ठिकाणी होतोय किंवा शुक्तीवर रजताचा भ्रम आपला होतो, तेव्हा त्या अध्यास कालामध्ये त्या वस्तूची जी आपण सत्ता मानतो, अस्तित्व मानतो, त्याला आपण जी सत्यता प्रदान करतो ती जी सत्यता आहे ती प्रातिभाषिक सत्यता आहे. दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे व्यावहारिक सत्यता. एखाद्या व्यावहारिक पदार्थाला जेव्हा आपण सत्यता देतो तेव्हा व्यावहारिक दृष्टीने ते सुद्धा सत्य आहे. की आज समजा आपण पाहतोय हा मंडप सत्य आहे, नाही का, ही इथं स्टेज सत्य आहे, माईक सत्य आहे. कारण काय की आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यातून मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता आपण प्रत्यक्ष अनुभवतो, ज्याला युटिलिटी असं म्हणतात. म्हणून उपयुक्ततेच्या माध्यमातून ते पदार्थ सत्य आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं. बौद्ध दर्शनकारांनी सत्यतेची परिभाषा अशी दिलेली आहे, अर्थक्रियाकारित्वमेव सत्यत्वम. अर्थक्रियाकारित्व या शब्दाचा अर्थ, समजा कल्पना करा की रज्जूवर भासणारा जो सर्प आहे त्या सर्पाकडून अर्थक्रियाकारितेची पूर्ती होते का, हा महत्वाचा प्रश्न आहे. अर्थक्रियाकारिता या शब्दाचा अर्थ असा आहे की खरोखर वास्तविक जर सर्प असेल तर तो सर्प गारुड्याने जर पकडला तर तो त्याचा खेळ करू शकतो, म्हणजे खेळ करण्याच्या दृष्टीने त्याला उपयोगिता प्राप्त होते. दुसरी गोष्ट, शुक्तीवर भासलेलं जे रजत आहे, जी चांदी आहे, ती जर आपण सोनाराच्या दुकानामध्ये घेऊन गेलो तर त्याच्यापासून आपला अलंकार बनवता येतील का? नाही, कारण त्याच्यामध्ये अर्थक्रियाकारिता नाही. म्हणून बौद्ध दर्शनकारांनी सत्यत्वाची परिभाषा अर्थक्रियाकारितेच्या अंगाने केलेली आहे. आता वेदांत शास्त्राकडे थोडंसं जाऊ. वेदांत शास्त्राने असं सांगितलं की ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही त्याला खऱ्या अर्थाने सत्य असं म्हणतात. त्रिकाला बाध्यत्वमेव सत्यत्वम किंवा बाधरहितत्वमेव सत्यत्वम, अशा वेगवेगळ्या अर्थाने त्या व्याख्या केलेल्या आहेत की ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही. आपण स्वप्नातून जागृत झाल्यानंतर स्वप्नाचे पदार्थ आणि स्वप्नाचं ज्ञान याचा बाध होतो, परंतु जागृतीचं सुद्धा त्या ठिकाणी व्यावहारिक दृष्टीने काय आहे की त्याची उपयोगिता जाणवते. परंतु आपण जेव्हा स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागृत होतो, अर्थात आत्म्याचा किंवा परमतत्वाचा यथार्थ साक्षात्कार होतो, तेव्हा जगतातील पदार्थ हे सुद्धा वास्तविक सत्य नाहीत याचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणून ही व्यावहारिक सत्ता आहे. आणि सत्तेचा तिसरा प्रकार जो आहे तो पारमार्थिक सत्ता अशी आहे. ज्ञानोबरायांनी अमृतानुभवमध्ये सत्यत्वाची परिभाषा करताना खूप सुंदर निकष दिलेला आहे. ज्ञानोबराय सांगतात की भूमिये घटू ठेविजे तै सकुंभता आपजे, तो नेलिया म्हणजे तिने विण, परी हे दोन्ही भाग न शिवती भूमीचे अंग, ते भूमी आयशे चांग शुद्ध जी असणे. ज्ञानोबराय त्या ठिकाणी सांगतात की जमिनीवर घट ठेवल्यानंतर ती भूमी सकुंभ या विशेषणाने युक्त होते. अर्थात भूमीवर एका कुंभ आहे या विशेषणाने ती युक्त होते. बरं, आपण जर तो घट बाजूला नेला, घट तिथून जर बाजूला केला तर आता तिथं काय आहे, घटाभाव आहे. म्हणून शास्त्रामध्ये विशेषण विशेष्य भावाचा विचार करत असताना इथं घटाभाववत भूतलम, अर्थात घटाभाव या विशेषणाने भूतलम या विशेषाचा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. परंतु प्रकार इथं चर्चेचा असा आहे की तिथं घट असला किंवा तिथं घट नसला, या दोन्ही वेळी प्रत्यक्ष भूमीवर त्याचा साधक बाधक किंवा अनुकूल प्रतिकूल काय परिणाम होतो. जर जमिनीवर घट ठेवल्यानंतर जमीन जरा सुधारलेली दिसते आणि घट नेल्यानंतर जमीन जरा थोडीशी दुःखी होते, असं काही होतं का? दानोबऱ्या सांगतात घटाच्या आसण्यानं आणि घटाच्या नसण्यानं जमिनीवर ज्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा साधक बाधक परिणाम होत नाही, तसं परमतत्वाची जी सत्ता आहे त्या सत्तेवर जगताचं आसनं अथवा नसणं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा भाव अथवा अभाव हा कुठल्याही प्रकारचा दुष्प्रभाव टाकू शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने सत्ता त्याला म्हणावं की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बाध होत नाही, कुठल्याही देशामध्ये कालामध्ये जिचा बाध होत नाही त्याला सत्य म्हणावं, अशी सत्यत्वाची परिभाषा आणि चर्चिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे प्रकार आहे तो म्हणजे विषय विभाग. या अध्यात्मशास्त्राच्या मूलतत्वाचा विचार करत असताना कोणकोणत्या विषयाचं विभाजन केलेलं आहे, विभाग केलेले आहेत, हा महत्वाचा भाव आहे. तसं पाहता स्थूलमानाने तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना केवळ तीनच गोष्टीचा विचार केला जातो. एक परमतत्व, दुसरं जीव आणि तिसरं जगत, अशा प्रधान तीन तत्वाचा विचार केला जातो. परंतु इथं मामाने त्याच्यामध्ये आणखी काही ऍड केलेले आहे. एक ईश्वर तत्व ऍड केलेलं आहे, एक आत्मतत्व ऍड केलेलं आहे, एक अमरत्व ऍड केलेलं आहे. म्हणून आणखी काही तत्वाचा विस्ताराने विचार मांडलेला आहे. म्हणून विषय विभागामध्ये या सर्व गोष्टीचा विचार आलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रकरणामध्ये वस्तू विचार सांगितलेला आहे. वस्तू विचार शब्दाचा अर्थ जी वास्तविक रीतीने विद्यमान असणारी, अस्तित्वात असणारी जी सद्वस्तू आहे त्या सद्वस्तूचा तो विचार आहे.
ती सद्वस्तू त्याच्याविषयी अनेक प्रकारचे वाद आहेत. ती वस्तू एक आहे का अनेक आहे, ती सत आहे का असत आहे, ती चित आहे का अचित आहे, ती त्या ठिकाणी आनंद रूप आहे का दुःख रूप आहे वगैरे. म्हणून त्या वस्तूच्या संबंधाने सुद्धा या ठिकाणी अनेक प्रकारचे वाद आहेत. ती वस्तू भारतीय आणि पाश्चात्यांनी त्या त्या पद्धतीने चर्चिलेली आहे. परंतु गंमत अशी आहे, आम्ही जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये एम एला होतो, एम एला असताना आमच्या क्लासमध्ये एक दक्षिण आफ्रिकेतला एक व्यक्ती होता, त्याचं नाव टेन्ना असं होतं. आम्ही त्यांना विचारलं की भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो. तेव्हा त्यांनी त्याचं मत असं सांगितलं की पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये वरवरचा विचार सांगितलेला आहे, या उलट भारतीय तत्त्वज्ञानामध्ये तो विचार अतिशय गंभीर आणि मुद्देसूद पद्धतीने तार्किक युक्तिवादाच्या माध्यमातून तो सिद्ध केलेला आहे, असं त्यांनी त्याचं मत त्यावेळी सांगितलं होतं. याचा अर्थ असा आहे की भारतीय दर्शनाची जी परंपरा आहे ती अतिशय जुनी आहे, अतिशय प्राचीन अशी आहे. तसं पाहता पाश्चात्य दर्शनकाराची जर परंपरा पाहिली तर त्याला एक 4-5 हजार वर्षाचा इतिहास मिळतोय, त्याच्या पाठीमागे ती परंपरा जात नाही. जगतामध्ये दार्शनिक दृष्ट्या जर विचार केला तर फक्त तत्वज्ञानाचा इतिहास ग्रीक देशाला आहे, संस्कृतीचा, धर्माचा आणि तत्वज्ञानाचा इतिहास ग्रीक देशाला आहे. परंतु त्याही पेक्षा प्राचीन आपल्या भारताकडे आहे, ही गोष्ट विसरता कामा नये. कारण आपलं कलियुग सुरू झालेला किती वर्ष झालेली आहेत, 5000 वर्ष गृहीत धरू आपण. त्याच्या अगोदर जे द्वापर युग झालं त्याची वर्ष किती होते, आता पंचांग काढावं लागेल. त्याच्यापूर्वी त्रेतायुगाच्या वर्षाची संख्या किती होते, त्याच्या अगोदर सत्ययुगाची वर्षाची संख्या किती होते. याचा अर्थ असा आहे की हजारो अरबो वर्ष, लक्षावधी वर्ष प्राचीन असणारी जी आपली परंपरा आहे, त्याच्या अगोदर असणारा जो वेद आहे, त्या वेदामध्ये असणारं तत्वज्ञान हे सर्व आमच्या दर्शनाला, शास्त्राला आधारभूत आहे. म्हणून प्रत्येक दर्शनाने कोणतंही तत्व घेतल्यानंतर त्याची मुळं आपल्या वेदामध्ये असे सापडतात. मग ते आस्तिक दर्शनकाराचं असो अथवा नास्तिक दर्शनकाराचं असो. आस्तिक दर्शनकारांनी उदाहरणार्थ वेदांतांनी सांगितलं की परमात्मा तत्व एकच एक आहे, परंतु त्याची बीजे आपल्या वेदामध्ये दिसतात, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. समजलं का. बौद्धांचा जो शून्यवाद आहे की जगामध्ये काहीच नाही, त्याची बीजे सुद्धा आपल्या वेदामध्ये दिसतात की असद वा इदमग्रे आसीत, असत हेच याच्या अगोदर होतं, अशी त्यांनी त्या ठिकाणी मत मांडलेलं आहे. किंवा जैनांचं किंवा बौद्धांचं जे अहिंसा परमो धर्मा हे जे तत्व आहे त्याची बीजे सुद्धा आपल्या वेदामध्ये दिसतात. मा हिंस्यात सर्वाणी भूतानी असं त्या ठिकाणी सांगितलंय. याचा अर्थ असा आहे की सर्व दर्शन काळाला या दर्शनाची जी बीजे आहेत, मूलतत्व आहेत, ती वेदामध्ये सापडलेली आहेत आणि त्याचाच प्रभाव पाश्चात्य दर्शनकारावर सुद्धा पडलेला आहे. ही गोष्ट पाश्चात्य दर्शनाच्या इतिहासामध्ये स्पष्ट केलेली, सिद्ध केलेली आहे. असो, एकंदरीत वस्तूचा विचार मांडत असताना त्या ठिकाणी आत्मसत्तावाद आणि जडवाद हे मुख्य दोन त्या ठिकाणी वाद मांडलेले आहेत. एक वस्तू जी आहे, अंतिम सद्वस्तू आहे, ती त्या ठिकाणी आत्मा हीच आहे, आत्म्यापासून संपूर्ण तयार झालेला आहे, आत्म्यापासून संपूर्ण जगताचा विस्तार झालेला आहे किंवा आत्मस्वरूपाची व्याप्ती सर्व जगातातील पदार्थामध्ये आहे. हा जो वाद सांगतो त्याला आत्मसत्तावाद असं म्हणतात. आणि याच्या बिलकुल विरुद्ध जो वाद आहे त्याला त्या ठिकाणी जडवाद असं म्हणतात. जडवादाला पाश्चात्यामध्ये मटेरियलिझम असं म्हणतात. मटेरियलिझम या शब्दात जडवाद. आपल्याकडे सुद्धा तो जडवाद जो आहे तो चार्वाकांनी मानलेला आहे. चार्वाक सोडून इतर दर्शनकारांनी त्या जडवादाला थारा दिलेला नाहीये, परंतु त्यांनी मांडलेले जे सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये थोडा थोडा अंतर्गत भेद आहे. तो भेद जर आपण बाजूला केला तर त्या ठिकाणी इतर शास्त्रकारांची मतं ही थोडीशी जवळजवळची अशा स्वरूपाची आहेत. म्हणून या ठिकाणी आत्मसत्तावाद, जडवाद आणि त्याच्यानंतर तिसरा जो वाद आहे तो म्हणजे पदार्थ सत्तावाद. समजलं का. ही 3 प्रकारची जी वाद आहेत ती त्या ठिकाणी या वस्तू विचाराच्या माध्यमातून हाताळलेली आहेत. बरं, वस्तू जी आहे त्या वस्तूचे आणखी प्रकार केले आहेत. ती वस्तू एक आहे का अनेक आहे. आपण त्या ठिकाणी एक वस्तू किंवा एक तत्व मानतो, परंतु त्या ठिकाणी पाश्चात्यांनी अनेक तत्व मानलेत. पाश्चात्यांनी मानण्यापेक्षा सुद्धा भारतीय दर्शनकारांनी सुद्धा त्या ठिकाणी अनेक तत्व मानलेले आहेत. भारतीय दर्शनकारामध्ये आता वैशेषिकांचा जर विचार केला तर मी मगाशी जे 7 पदार्थ सांगितले हीच त्यांची 7 तत्व आहेत. न्यायशास्त्रकारांनी प्रमाण, प्रमेय वगैरे 16 तत्वांचा विचार मांडलेला आहे. याही पेक्षा आणखी जैन दर्शनकारांनी 7 प्रकारचे तत्व मांडले, ज्याच्यामध्ये जीव, आजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जर आणि मोक्ष अशी 7 प्रकारचे तत्व जैन दर्शनकारांनी मांडलीत. चार्वाकांनी फक्त 4 भूतच मांडली आहेत, पृथ्वी, आप, तेज आणि वायू.
पाचवं जे आकाश नावाचं भूत आहे ते त्या ठिकाणी चार्वाकांनी मानलेलं नाही. याचा अर्थ असा आहे की अनेकांनी अनेक तत्व मानलेली आहेत. पाश्चात्यामध्ये सुद्धा अनेकांनी अनेक प्रकारच्या कॅटेगरी मानलेल्या आहेत. परंतु एकंदरीत विचार केल्यानंतर ही जी वस्तू आहे ही एक आहे का अनेक आहे, हा तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील खूप मोठ्या चर्चेचा तो विषय आहे. म्हणून आपण त्या विषयाची चर्चा आपण वेगळ्या अंगाने करणार आहे, ते म्हणजे जीव जगत आणि ब्रह्म या अंगाने करणार आहे, की जो या ग्रंथाचा शेवटच्या चर्चेचा भाग आहे. इथं मामांनी या पुस्तकामध्ये चर्चा करत असताना पाश्चात्याच्या अंगाने खूप चर्चा केलेली आहे. मला वाटतं जवळजवळ 60 ते 70% विवेचन हे पाश्चात्य दर्शनकाराच्या अंगाने झालेलं आहे. हे विवेचन करत असताना मराठीमध्ये हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. मराठीमध्ये लिहिलेल्या किंवा वाचणाऱ्या या पुस्तकाच्या अभ्यासकांना पाश्चात्याचं तत्वज्ञान अधिकाधिक समजावं, हा त्यातला मुख्य हेतू असावा. म्हणून इथं आता आपण थोडक्यात या 3 तत्वाचा विचार करणार आहोत. एक पहिली गोष्ट म्हणजे परमतत्वाचा विचार, त्याला वस्तुविचार असं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट जगत विचार आणि तिसरी गोष्ट जीवविचार. वस्तू तत्व जी आहे, परमवस्तू जी आहे, ती सर्वांनीच त्या ठिकाणी सतरूप, चिद्रूप आणि आनंदरूप अशा स्वरूपाची मांडलेलं आहे. ज्याच्यामध्ये प्लेटोच्या दर्शनामध्ये सुद्धा त्याला सत्ता, शिव आणि सुंदर अशी शब्दयोजना केली आहे, की त्या ठिकाणी त्यांनी ते तत्व सत्यही आहे, शिवही आहे आणि सुंदर आहे. आणि आपल्याकडे त्याला सच्चित आनंद असा शब्द प्रयोग केला आहे, की तत्व ते सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे. म्हणून परमवस्तूची सिद्धी या 3 तत्वामध्ये केली. दुसरी गोष्ट जगत विचार सांगत असताना या जगताचा विचार सुद्धा अनेकांनी केलेला आहे. जगताचा तात्विक अंगाने विचार केलेला जो आहे तो वेदांतादी शास्त्रामध्ये आणि आपल्या संत वाङ्मयामध्ये विशेष रूपाने केलेला आहे. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जीवाचा विचार. एकंदरीत चर्चा केल्यानंतर या ठिकाणी वस्तू विचार, जगत विचार आणि जीवाचा विचार याची तिन्ही अंगाने चर्चा मामांनी या शेवटच्या 3 प्रकरणामध्ये केलेली आहे, की ज्याच्यामध्ये भारतीय दर्शन आणि विशेषतः संत वाङ्मय जे आहे, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथ आहे, त्याच्या आधाराने ती चर्चा केलेली आहे. या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने अर्थात गुरुराम गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने हा मामासाहेबांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीचा कार्यक्रम चालू आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, आमचे संस्थेचे चिटणीस, संस्थेचे सर्व गुरुवर्य मंडळी या सर्वांच्या आणि त्याचप्रमाणे आजी माजी सर्व विद्यार्थी या सर्वांच्या सहयोगाने चालू असलेला हा कार्यक्रम, यामध्ये आज जे काही हे विचार या पुस्तकाच्या संबंधाने मांडले ते विचार गुरुवर्य मामांच्या चरणी आणि आपल्या गुरु परंपरेच्या चरणी मांडूया. रामकृष्ण हरी.